दिलं नाही। भारताने या प्रकरणात कडक भूमिका घेतली असून चीनकडून उत्तर मागितलं आहे। आज राष्ट्रीय दुग्ध दिवस आहे। हा दिवस श्वेतक्रांतीचे जनक डॉक्टर वर्गीस कुरियन यांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो। दुग्धोत्पादन, सहकारी सुधारणा आणि महिलांच्या सहभागातून चालणाऱ्या डेअरी उद्योगातील देशाची प्रगती अधोरेखित करणं हा दिवस साजरा करण्यामागचा उद्देश आहे। सध्या भारत जागतिक दूध उत्पादनाच्या जवळपास 1/4 इतकं उत्पादन करतो। या दिवसानिमित्त नवी दिल्लीत मत्स्य व्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय मंत्री राजीव रंजन सिंग यांच्या हस्ते राष्ट्रीय गोपाल रत्न पुरस्कार 2025 प्रदान केले जाणार आहेत। यावेळी पशुधन आणि दुग्ध क्षेत्राला बळ देण्यासाठी अनेक महत्त्वाच्या योजना सुरू केल्या जातील। यात ब्रीड मल्टिप्लिकेशन फार्म्सचं उद्घाटन, भारतातील पशुवैद्यकीय पायाभूत सुविधांसाठी किमान आवश्यकतेच्या मार्गदर्शक सूचना आणि धोरण नियोजनासाठी अद्ययावत माहिती देणाऱ्या बेसिक ॲनिमल हजबंडरी स्टॅटिस्टिक्स 2025चं प्रकाशन समाविष्ट आहे। मतदार याद्यांचं सखोल पुनरीक्षण करणाऱ्या SIR वरून पश्चिम बंगालमध्ये राजकीय धुमश्चक्री सुरू आहे।